जीवन तन्मयतेनं आणि आनंदानं जगायचं असेल तर जिथं आम्ही आहोत मनालाही तिथंच असायला हवं. म्हणजे मग ध्यानातही अडचण येत नाही. आरशासारखं असंग असायला हवं. प्रतिबिंब उमटलं आणि नाहीच झालं अशा प्रत्येक घटनेच्या बाबतीत, व्यक्तीच्या बाबतीत घडायला हवं. जेव्हा कुणावर तुम्हाला प्रेम करायचं तेव्हा पूर्णपणे करायला हवं. त्या क्षणी केवळ तीच व्यक्ती उरली पाहिजे. जास्तीत जास्त प्रेम करा, पूर्ण प्रेम करा, तितके तुम्ही त्याच्यापासून मुक्त व्हाल. जितकं अर्धवट राहाल तितके तुम्ही त्यात अडकून पडाल. ते प्रेम तुमचा पाठपुरावा करील. पुन्हा पुन्हा मागची आठवण येईल आणि वाटेल आणखी थोडं प्रेम केलं असतं तर बरं झालं असतं. थोडी उणीव राहिली. मग प्रेमाच्या क्षणी सर्वस्वाने प्रेम करा. मग त्याच्या पलीकडे जा, कारण जीवन कुठंच थांबत नाही. सगळ्या गोष्टी सतत वाहत असतात. तो माणूस पुन्हा कधी समोर आला तर पुन्हा प्रेम जागृत होईल. तो गेल्यावर मन पुन्हा रिक्त असंग होईल. आरशासारखं मन असं रोज रिकामं होऊन आरशासारखं होऊ शकेल तर माणसाचं जीवनाचं रहस्य त्याला सापडलं असं समजावं. त्याला ईश्वराची प्रशांत स्थितीची गुरुकिल्ली सापडली. कारण ईश्वर थांबलेला नाहीये, म्हणून तो रोज नवीन नवीन गोष्ट उत्पन्न करतो. नाहीतर रोज रामालाच निर्माण करत बसला असता, रोज कृष्णालाच निर्माण करत बसला असता, तुम्हा आम्हाला कधी उत्पन्नच केलं नसतं. कारण तुम्ही अगदी नवीन आहात. फोर्डच्या मोटारी जशा रोज एकसारख्या निघत असतात, एकसारख्या हजार असू शकतात, पण लाख माणसं एकसारखी असू शकत नाहीत. जे रोप एकदा उगवतं ते पुन्हा उगवत नाही. दोन पानं एकसारखी कधीच असत नाहीत. दोन दगडी सारखे नसतात. दोन माणसं सारखी नसतात. कधीतरी तुम्हाला हे समजेल की माझ्यासारखा कधी कोणी नव्हता आणि कोणी नसेल. त्या दिवशी तुम्हाला किती कृतज्ञ वाटेल. या अनंत जगतात अनंत लोक जन्माला आलेत, येतील, पण माझ्यासारखा कोणी कधीच आला नाही, होणार नाही. एक एक व्यक्ती आगळी आहे, वेगळी आहे. त्याची पुनरावृत्ती नाही. तुम्ही फक्त तुम्हीच आहात. ईश्वरानं प्रत्येक माणसाचा इतकाच सन्मान केला आहे की काय सांगावं. पण आम्ही मात्र रोज प्रत्येकाचा अपमान करत राहतो. या सन्मानाची परतफेड आपण कोणत्या प्रकारे करू शकणार नाही. काही मार्ग नाही. एक एक माणूस, एक एक फूल, एक एक पान अद्वितीय आहे. सारीकडं अद्वितीयता भरवून राहिली आहे. पण आपण स्वतःला जुन्या साच्यात ओचत राहिलो. स्वतःला नवीन होऊच देत नाही. आपण म्हणतो मी जो काल होतो, परवा होतो, तोच आज आहे. जे मी नेहमी होतो तोच आज आहे. आम्ही स्वतःला जुनं करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि ईश्वर आम्हाला नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणून तर सारा विरोध झाला आहे. त्यामुळे तर ताण आहे, गुंतागुंत आहे, त्रास आहे. आम्ही जुने तर होऊ शकतच नाही, नवेच होऊ शकतो. मग कशाला जुन्याच्या पाठीमागे लागता? नवे का नाही होत? जे आहे त्याच्यासाठी स्वतःला उघडत का नाही? जे घडून गेलं त्यात बंद का होऊन बसता? जो भूतकाळासाठी मृत होतो, मरून जातो, तोच वर्तमान काळ जगतो. जो भूतकाळासाठी मरू शकत नाही तो वर्तमान काळ जगूच शकत नाही. आणि भूतकाळाच्या बाबतीत मरण ही ध्यानाची अद्भुत प्रक्रिया आहे. कमीत कमी रोज आम्ही स्वतःला विसरायला शिकू. आम्ही जो आहोत त्याला ओळखायला शिकू. भूतकाळासाठी प्रत्येक क्षणी मरत जाऊ. गेलं ते गेलं, आहे ते आहे, त्याच्याबद्दल पूर्ण जागृत होऊ, जाग होऊ, त्यात संपूर्णपणे जगायला शिकू. आणि मग भार नाहीसा होईल. हे इतकं विराट रहाट गाडगत चाललंय. मग मी हे ओझं सांभाळलं नाही तर जगाचं कसं होणार? ही काळजी तुम्हाला कशाला हवी? जुने सगळे भार टाकून देऊया. द्वेषाचे, मत्सराचे, अपमानाचे, हिंसेचे, घृणेचे. आणि मग होईल निसंगता. मग आत राहील प्रशांत स्थिती. जितकी चैतन्याची स्थिती उच्च तितका जगण्याचा आनंद उच्च. जितकी चेतना घृणेनं भरलेली, हिंसेनं भरलेली, तितका जगण्याचा आनंद संकुचित, मर्यादित आणि घृणेनं दाटून आलेला. हे सर्व सोडून देऊ. आरशासारखं निसंग हो, असंग हो आणि जगू प्रत्येक क्षण आनंदानं, वैभवानं, विराटानं आणि असीमानं. जय हो, मंगल हो.